मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन जज साहेबांना सांगतो, मिस साक्षी शिखरे यांचं म्हणणं आहे की ती पार्टी 13 जानेवारी 2023 म्हणजेच खुनाच्या रात्री झाली होती. पण मिलॉर्ड, प्रत्यक्षात ती पार्टी 11 जानेवारी 2023 या रोजी झाली होती, असं अर्जुन आपलं ओपनिंग स्टेटमेंट कोर्टासमोर देतो. त्यामुळे साक्षी, महिपत, दामिनी आणि प्रिया या सगळ्यांनाच प्रचंड असा धक्का बसतो. कारण अर्जुन आज कोर्टामध्ये सर्व पुराव्यानिशी खरं सांगणार असतो. मग पुढे अर्जुन सांगतो, त्यामुळे साक्षी शिखरे यांनी आजपर्यंत जे फूड बिल, CCTV फुटेज, त्याचबरोबर इतर काही पुरावे सादर केले असतील ते सगळे निष्फळ आहेत. कारण त्यावरची 11 जानेवारी ही तारीख बदलून ही 13 जानेवारी ही करण्यात आली आहे. कारण 13 जानेवारी 2023 या रोजी साक्षी शिखरे या इव्हिनिंग स्टार रिसॉर्टमध्ये गेल्याच नव्हत्या. ना रात्री 8 वाजता, ना मध्यरात्री, ना पहाटे. तेव्हा सर्व कोर्टामध्ये अगदी भयानक शांतता पसरते. कारण साक्षी ही खोटं बोललेली आहे हे सगळ्यांना आता समजलेलं असतं. दामिनीच्या रागाचा मात्र पारा चढतो, पण आता तिचाही नाईलाज होतो. जज साहेब तर हातातील पेनच खाली ठेवून आपले नुसते अर्जुनकडे, साक्षीकडे पाहत राहतात. कारण आजपर्यंत साक्षीने खूप सारे खोटे पुरावे देऊन अगदी कोर्टाची आणि सगळ्यांची फसवणूकच केलेली असते. त्यामुळे सगळेजण आता तिच्याकडे पाहू लागतात. तर साक्षी आता तिथे तोंड दाखवायच्या लायकीची सुद्धा राहत नाही. तर दामिनी आपल्या गुपचूप जागेवर जाऊन बसते आणि मागे शिखरेकडे रागातच पाहते. तेव्हा महिपत सुद्धा अगदी गप्पच राहतो, तोंडातून एक चकार शब्द सुद्धा काढत नाही. त्यानंतर जज साहेब विचारतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, आपण जे काही बोलतायत त्याचे काही पुरावे आहेत का आपल्याकडे? तेव्हा अर्जुन आता काही सांगणार असतो, तेवढ्यातच साक्षी घाबरते आणि म्हणते, नसणारच, मी सांगते ना जज साहेब तुम्हाला, अहो त्याच्याकडे ना असे कोणतेही पुरावे नसणार आणि मला पूर्णपणे माहीत आहे की ते सगळं काही अगदी खोटं बोलतायत. अहो मी सांगते ना तुम्हाला, मी 13 तारखेला त्या रिसॉर्टमध्ये गेले होते आणि आमची पार्टी सुद्धा अगदी 13 तारखेलाच झाली होती आणि 8 वाजल्यापासून मी रिसॉर्टमध्येच होते. हे ॲडव्होकेट सुभेदार आहेत ना, ते पूर्णपणे खोटं बोलतायत, असं साक्षी स्वतःची बाजू सावरत सांगते. तेव्हा अर्जुन आता न घाबरता, न डगमगता म्हणतो, 1 मिनिट, असं म्हणून तो सर्व पुरावे आता चैतन्यकडून घेतो, जज साहेबांकडे देतो. जज साहेब अगदी तपासून ते पुरावे पाहू लागतात. त्यानंतर दामिनीचा आता चेहराच पडतो, खूप चलबिचल होते. कारण आता एका क्षणी आपण असत्याची बाजू घेतली की काय असं तिला वाटत असतं. भर कोर्टामध्ये ती अगदी तोंडावर पडलेली असते. कारण आजपर्यंत साक्षीची बाजू मांडणारी दामिनी एकदम गप्प राहिलेली असते. मग आता अर्जुन जज साहेबांना सांगतो, मिलॉर्ड, हे पहा, यामध्ये मिस साक्षी शिखरे यांचे 11 तारखेच्या पार्टीचे खरे आणि खुरे फूड बिल्स आहेत. तेव्हा जज साहेब अगदी एक एक पुरावे व्यवस्थित चेक करून पाहत असतात. तर सर्वांची नजर त्यांच्याकडे असते. सायली आणि मधुभाऊ या दोघांनाही जरा दिलासा मिळतो. कारण अर्जुनने एका पाठोपाठ एक पुरावे देऊन साक्षीची कोंडीच केलेली असते. त्यानंतर अर्जुन चैतन्यकडून पेनड्राईव्ह घेतो आणि सांगतो की या पेन ड्राईव्हमध्ये त्या पार्टीचं खरं खुरं CCTV फुटेज आहे आणि ज्यामध्ये पार्टीची खरी तारीखसुद्धा मेन्शन आहे. तेव्हा साक्षी, दामिनी आणि महिपत या तिघांना आता दुसरा चांगला जबरदस्त असा झटकाच बसतो. मग त्यावेळी साक्षी घाबरूनच म्हणते, अर्जुन सुभेदार, तुमचं नक्की काय चाललंय? कारण एखादी गोष्ट खरी आहे असं म्हणून तुमचं सगळंच म्हणणं खरं होत नाही. मी जे पुरावे सबमिट केले आहेत ते सगळे खोटे आहे असं जर तुमचं म्हणणं असेल तर आता ही जी काही बिल्स तुम्ही दिली, की जे CCTV फुटेज तुम्ही दिलं, ते खरं कशावरून सांगा बरं? असा उलटच प्रश्न ती आता अर्जुनला करते. त्यावरती अर्जुन म्हणतो, रिलॅक्स मिस साक्षी शिखरे, हे सगळं खरं आहे, याचे सुद्धा पुरावे मी देणार आहेत. तेव्हा सायली आणि मधुभाऊ हे दोघेही खूप कौतुकाने अर्जुनकडे पाहत असतात. मग त्यानंतर अर्जुन चैतन्यकडून तिसरा पुरावा घेतो आणि जज साहेबांकडे देत सांगतो की यामध्ये साक्षी शिखरेचे सर्व फोन लोकेशन्स आहेत. आता तुम्ही यामध्ये बघू शकताय आणि हे लोकेशन आहे इव्हिनिंग स्टार रिसॉर्ट आणि यामध्ये त्यांनी म्हणजे साक्षी शिखरेने केलेले त्यांच्या मित्राला
10 तारखेचे मेसेजेस रेकॉर्डसुद्धा आहेत मिलॉर्ड. आणि यामध्ये त्या असं म्हणतायत की उद्या आपण संध्याकाळी आपण दोघेही इव्हिनिंग स्टार रिसॉर्टमध्ये भेटूयात म्हणून. आणि जर मिस साक्षी शिखरे यांना हे सुद्धा खरे असल्याचे पुरावे हवे असतील तर इव्हिनिंग स्टार रिसॉर्टचे मॅनेजर अरुण जामकर यांना बोलवण्याची मला परमिशन हवी आहे. तेव्हा आता सर्वांनाच प्रचंड असा धक्का बसतो की अर्जुनने अजून साक्षीविरोधात काय काय पुरावे गोळा केले आहेत. तर महिपत आणि दामिनीचं आता डोकंच फिरतं. तर रविराजला आता अर्जुनच्या हुशारीचा अंदाज येतो की माझा शिष्य तर अगदी माझ्या वरचढ निघाला, अगदी माझ्या बरोबरीने चालतोय, याचं त्याला खूप कौतुक वाटत असतं. आणि मग त्यानंतर जज साहेब परमिशन देतात. त्यानंतर अर्जुन आता साक्षीला जायला सांगतो. तेवढ्यातच तो मॅनेजर देखील तेथे येतो आणि आल्यानंतर गुपचूपच आपला विटनेस बॉक्समध्ये जाऊन उभा राहतो. त्यानंतर साक्षी आता खूपच घाबरते, अक्षरशः तिला घाम फुटलेला असतो आणि महिपत सुद्धा घाबरलेला असतो. कारण एवढ्या तोऱ्यात बोलणारा महिपत आज चक्क अशी मान खाली घालून बसलेला असतो. त्याला दामिनीवर पूर्णपणे विश्वास असतो आणि त्यामुळेच तो अगदी निश्चिंत असतो. परंतु कोर्टामध्ये एकापाठोपाठ पुरावे देऊन अर्जुनने त्यांची कोंडी केलेली असते. मग आता मनातच तो विचार करतो, हा इव्हिनिंग स्टार रिसॉर्टचा मालक जसा सांगत होता की मला काही धोका नाही, परंतु हे काय चाललं इथे. आता त्या मालकाचे असे तुकडे तुकडे करतो ना की नाव नाही सांगणार महिपत शिखरे, असं मनातच तो विचार करतो. आता अर्जुन हा लगेचच मॅनेजरला विचारतो, तुमचं नाव आणि व्यवसाय. तेव्हा अरुण जामकर स्वतःचं पूर्ण नाव आणि मी इव्हिनिंग स्टार रिसॉर्टचा मॅनेजर असल्याचं सांगतो. मग त्यानंतर अर्जुन साक्षीकडे पाहत मॅनेजरला विचारतो, तुम्ही त्या तेथे असणाऱ्या मुलीला ओळखता का. तेव्हा तो म्हणतो, हो मी ओळखतो चांगलं त्यांना. तेव्हा अरुण जामकर स्वतः सांगू लागतो, 2.25 वर्षापूर्वी त्या आमच्या रिसॉर्टमध्ये पार्टी करायला आल्या होत्या आणि त्याचवेळी त्यांच्यासोबत मित्रमैत्रिणीसुद्धा होत्या. तेव्हा अर्जुन विचारतो, मग तुम्ही तारीख सांगू शकाल. मग आता मॅनेजर 11 जानेवारी 2023 ही तारीख सगळ्यांनाच सांगतो. तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो, पण तुम्ही एवढ्या कॉन्फिडंटली तारीख कशी सांगू शकता. तेव्हा अरुण जामकर म्हणतो की सगळे रेकॉर्ड्स आमच्याकडे आहेत आणि त्याचबरोबर CCTV फुटेजसुद्धा आहे. शिवाय त्या दिवशी त्या पार्टीमध्ये असा एक प्रसंगसुद्धा घडला होता की जो आम्ही कुणीही कधीही विसरू शकतच नाही. तेव्हा साक्षी अजूनच घाबरते, कारण तिचं एकापाठोपाठ एक सत्य पूर्ण कोर्टासमोर आता तिथे जणू सादरच होत असतं. तर अण्णा जरा रागातच साक्षीकडे पाहतो, तर साक्षी अजूनच घाबरते. तर दामिनीच्या डोक्यात मात्र मुंग्या चालूच असतात, कारण दामिनीसुद्धा आता अगदी अर्जुनसमोर तोंडावर पडलेली असते. पुढे अर्जुन विचारतो, मिस्टर अरुण जामकर, त्या दिवशी नक्की असं काय घडलं होतं पार्टीमध्ये. मग आता अरुण जामकर सांगू लागतो की त्या दिवशी या मॅडमच्या एका मित्राचं आमच्या वेटरबरोबर भांडण झालं होतं. पण खरंच आमच्या वेटरची काही चूक नव्हती हो, पण त्या मुलाने काय केलं, वेटरला अगदी बेदमच मारहाण केली आणि त्याच्या डोक्यात चक्क त्याने बाटलीच फोडली. अहो, जवळजवळ तो वेटर अगदी मरता मरता वाचला. म्हणूनच 11 जानेवारी 2023 ही तारीख अगदी माझ्या लक्षात आहे. तेव्हा आता साक्षी, दामिनी, महिपत रागातच त्या अरुण जामकरकडे पाहू लागतात. त्यानंतर अर्जुन आता लगेचच मॅनेजरचे आभार मानतो. त्यानंतर जज साहेबसुद्धा आता प्रतिपक्षाला म्हणजे दामिनीला विचारतात, तुम्हाला अर्जुनने जे काही ओपनिंग स्टेटमेंट दिलेत, पुरावे दिलेत, त्याबद्दल काही बोलायचं आहे का, काही उलट प्रश्न करायचे आहेत का. तेव्हा दामिनी उठते आणि नो असं म्हणून खाली बसते. मॅनेजर तिथून गेल्यानंतर अर्जुन पुन्हा जज साहेबांना सांगू लागतो, मिलॉर्ड, 13 जानेवारी 2023 रोजी मिस साक्षी शिखरे ह्या त्या रिसॉर्टमध्ये नव्हत्याच. हे मी आता ऑलरेडी प्रूव्ह केलं आहे. पण आम्ही आता कोर्टाला हे सांगणार आहे की मिस साक्षी शिखरे 13 जानेवारी 2023 म्हणजे ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी त्या नक्की कुठे होत्या. आता अर्जुनने असं कोर्टासमोर बोलल्यामुळे इकडे सगळ्यांचीच अगदी कोंडी होते. साक्षी आता घाबरते, महिपतसुद्धा, इकडे दामिनी, त्याचबरोबर प्रिया, नागराजसुद्धा, या सगळ्यांनाच घाम फुटतो. कारण 13 जानेवारीचं सत्य उघड झालं तर आता खूप मोठा प्रॉब्लेम होणार, साक्षी अडकणार. त्याला सुद्धा आता भीती वाटू लागते की आपलासुद्धा यामध्ये हात आहे, आपणसुद्धा तेथे होतो. हे सत्य समजलं तर
आपल्याला सगळेजण घराबाहेर काढतील हा विचार एका क्षणी तिच्या मनात येतो. तेव्हा मात्र सायली, चैतन्य हे एकमेकांकडे पाहून गालातच हसतात. प्रिया आता प्रचंड घाबरलेली असते आणि साक्षीनेच खून केला आहे याचे पुरावे जर त्याने कोर्टात दिले आणि मी खोटी साक्ष दिली हे जर समजलं तर काही खरं नाही. मग पुढे आता अर्जुन सांगतो, मिस साक्षी शिखरे यांनी जे काही कोर्टामध्ये 13 जानेवारीचे पुरावे सबमिट केले होते ते पूर्णपणे खोटे आहेत आणि म्हणूनच त्यांचं लोकेशन रिसॉर्ट असं दाखवतंय. मग अर्जुन आता खरे रिपोर्ट हातात घेतो आणि जजसाहेबांना दाखवत म्हणतो, हे आहेत मी साक्षी शिखरे यांचे 13 जानेवारीचे रिपोर्ट असं म्हणून तो अजून एक दणका साक्षीला देतो. तेव्हा हे ऐकून दामिनी, साक्षी, महिपतला धडकीच भरते. पुढे अर्जुन आता जज साहेबांकडे लगेचच रिपोर्ट देत म्हणतो, 13 जानेवारीच्या संध्याकाळी नक्की त्या कुठे होत्या हे तुम्ही बघू शकताय मी लॉर्ड. त्यानंतर अर्जुन मुद्दामच दामिनीला आता डवचतो आणि ज्या प्रकारे मागच्या वेळी हेअरिंगमध्ये दामिनीने जशी अर्जुनची कोंडी केलेली असते, जसं त्याला सर्वांसमोर अगदी वेडं ठरवलेलं असतं, तसंच अर्जुन आता तिला म्हणतो, ॲडव्होकेट दामिनी देशमुख, हे पहा, या रिपोर्टमध्ये काय मेन्शन केले हे तुम्हाला जाणून घेण्याची खूप उत्सुकता असेलच ना. त्यावरती दामिनी अजिबात न घाबरता हसत असते. मग अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, आता मीच सांगतो, त्या रिपोर्टमध्ये तुम्ही बघू शकता 13 जानेवारी 2023 या संध्याकाळी मिस साक्षी शिखरे यांचं लोकेशन वात्सल्य आश्रमाच्या अगदी खूप जवळचं आहे असं अर्जुनने कोर्टामध्ये मुद्दा मांडल्यानंतर आणि खरं खरं सांगितल्यानंतर साक्षी, महिपत, दामिनी हे खूप घाबरतात. तेव्हा आता प्रिया आणि नागराजसुद्धा तेवढेच घाबरलेले असतात. तर आता रविराजला खूप आनंद झालेला असतो की साक्षी विरोधात अगदी 101 पुरावे गोळा करून अर्जुनने कोर्टामध्ये असे बॉम्ब फोडले आहेत आणि तो कौतुकानेच आपल्या अर्जुनकडे पाहत राहतो. त्यानंतर दामिनी मात्र ऑब्जेक्शन घेते आणि म्हणते, मिलॉर्ड, अहो, खरी तारीख, खोटी तारीख, खरा रिपोर्ट, खोटा रिपोर्ट, एक्झॅक्टली प्रूव्ह काय करायचंय तुम्हाला अर्जुन सुभेदार. त्यावेळी जज साहेब आता ऑब्जेक्शन ओव्हर रूल असं म्हणतात आणि दामिनीला गप्पच बसायला सांगतात. मग आता जज साहेब स्वतः सांगतात, हे पहा, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी कोर्टासमोर पुरावे त्याचबरोबर साक्षीदारसुद्धा आणले आहेत आणि याचा कोर्टाला अगदी गांभीर्याने विचार हा करावाच लागेल. तेव्हा अर्जुन आता थँक्यू सो मच मिलॉर्ड असं म्हणतो. मग त्यानंतर अर्जुन कोर्टाला सांगतो, ॲडव्होकेट दामिनी यांनी माझ्यावर वेगवेगळे आरोप केले होते की मी फक्त कोर्टासमोर पुरावे दाखवतोय आणि टाइमपास करतोय व कोर्टाचा वेळ सुद्धा वाया घालवतोय. पण आज मी तेच ॲडव्होकेट देशमुखांना सुद्धा सांगेन की 2 वर्ष, अगदी 2 वर्षापासून त्यांची क्लायंट कोर्टाला खोटे लोकेशन्स रिपोर्ट दाखवून ती कोर्टाची दिशाभूल करतीये. 2 वर्ष मिलॉर्ड असं तो कोर्टालाच आता विचार करायला सांगतो. तेव्हा ऑब्जेक्शन घेत दामिनी म्हणते, ॲडव्होकेट सुभेदार आत्ता सध्या जे काही बोलतायत ते जरी सगळं मान्य केलं तरी त्यातनं सिद्ध नक्की काय होतंय आणि मी आता हेही मान्य करते की चुकली असेल ना तारीख, चुकली असेल, पण एवढं सगळं करून देखील साक्षी शिखरे या खुनाच्या दिवशी अगदी आश्रमाच्या जवळ होती. आय रिपीट, आश्रमाच्या जवळ असं म्हणून ती अर्जुनलाच आता शिकवू लागते. पण त्याच वेळी नक्की आश्रमाच्या जवळ 50-60 सुद्धा माणसं असू शकतात. मग आपण नक्की काय म्हणायचं की त्या 50-60 माणसांनी मिळून त्या विलासचा खून केलाय का? आपण नाही म्हणत ना तसं. मग तसंच साक्षी शिखरे यांनी विलासचा खून केलाय असं कधीही होत नाही. साक्षी, महिपत पुन्हा मानावर करून अर्जुनकडे आता पाहू लागतात. अर्जुन यावर काय उत्तर देतोय? अर्जुन आता जरा चिडतो आणि म्हणतो की जर हे खरं नसेल तर तारीख का लपवली जाते आणि अजून हे का लपवलं जाते की 13 जानेवारी 2023 या रोजी मिस साक्षी शिखरे ही वात्सल्य आश्रमाजवळ गेली होती आणि एवढी धडपड का चालली आहे मिलॉर्ड? साक्षीचं खरं लोकेशन का दाखवलं जात नाहीये आणि या शंकेला जागा आहे मिलॉर्ड असं म्हणून अर्जुन आता भर कोर्टामध्ये खूपच चिडतो आणि त्यानंतर जज साहेबांना सांगतो, हे पहा मिलॉर्ड, माझे क्लायंट मधुकर पाटील हे पूर्णपणे निर्दोष आहेत आणि विलासचा खून मिस साक्षी शिखरेनेच केला आहे
ही शक्यता आता नाकारता येत नाहीये मिलॉर्ड, असं म्हटल्याबरोबरच साक्षी महिपत एकमेकांकडे पाहतात आणि खूपच घाबरतात. दामिनीसुद्धा डोक्याला हात लावून बसते. त्यानंतर रविराज मात्र आता हसत असतो, कारण अर्जुनने एका पाठोपाठ पुरावे देऊन साक्षी महिपत विरोधात बॉम्बच फोडलेला असतो आणि साक्षीच कशी या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी आहे तिचं सर्व खरं लोकेशन ट्रेस करून ते कोर्टासमोरसुद्धा त्यांनी मांडलेलं असतं. त्यामुळे शंकेला जागाच नसते आणि जज साहेबसुद्धा आता अर्जुनच्या बाजूने आज काहीतरी थोडंफार बोलतात की विचार करायला हरकत नाही, कारण अर्जुन सुभेदार हे जे पुरावे देत आहेत ते खरे आहेत. त्यानंतर अर्जुन आता जज साहेबांना कोर्टाला विनंती करतो की मी हे जे काही पुरावे दिले आहेत या सगळ्याचा विचार करावा, एवढीच माझी विनंती आहे. आय रेस्ट माय केस असं म्हणून तो आता लगेचच तेथे बसतो आणि मग त्यानंतर दामिनीलासुद्धा बसावं लागतं, कारण तिच्याकडे आता काही बोलायला उरलेलंच नसतं. आता चैतन्याजवळ बसल्यानंतर चैतन्य त्याला खुणावून सांगतो, 1 नंबर अर्जुन, 1 नंबर. तर आता साक्षी खूपच घाबरते. तिच्या आता काळजाची धडधड वाढू लागते, कारण आता जज साहेब यावरती काय बोलतील, काय निर्णय घेतील याची अजून कल्पनासुद्धा अजिबातच तिला नसते. त्यानंतर जज साहेब अगदी लोकेशन सगळे काही व्यवस्थित चेक करून पाहतात. अर्जुनने आज कोर्टामध्ये जेवढे काही पुरावे सादर केलेले असतात त्या पुराव्यांचा अगदी बारकाईने विचार करतात, अभ्यास करतात. पची नजर मात्र आता जज साहेबांकडेच असते की काय कोर्टामध्ये आज निर्णय घेतला जाईल, माझ्या साक्षीचं काय होईल हा विचार त्याच्या डोक्यात असतोच. पण आता दामिनीसुद्धा गप आपली खाली मान घालून बसते तेथे, कारण तिलाही आता बोलायला असं काहीच राहिलेलं नसतं. जज साहेब सर्व पुराव्यांचा विचार करतात आणि सगळ्यांना सांगतात, आज हे सर्व पुरावे पाहता हे कोर्ट या तर्कापर्यंत आलं आहे की अर्जुन सुभेदार आज जे काही पुरावे सादर केले आहेत त्या पुराव्यांनुसार या केसची एक वेगळी बाजू आपल्याला पाहायला मिळते आणि हीच या केसची वेगळी बाजूसुद्धा असू शकते, असं आता सांगितल्यानंतर साक्षी महिपत खूपच घाबरतात आणि विलास मर्डर केसमध्ये साक्षीचा संबंध असेल तर या शंकेला वाव आहे असं जज साहेबांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. कारण आजपर्यंत अर्जुनने जेवढे काही पुरावे सादर केलेले नसतात पण प्रत्येक बाबतीत साक्षी खोटं बोलली आहे हे जज साहेबांसमोर आलेलं असतं आणि आजसुद्धा नेमकं तेच सत्य त्यांच्यासमोर आल्यामुळे त्यांनाही आता क्लिअर होतं की साक्षीचा हात कुठे ना कुठे या खुनामध्ये आहे. हे जज साहेबांचं आता बोलणं ऐकून अर्जुन जरा मोकळा श्वास घेतो. सायलीला देखील तेवढाच आनंद होतो, मधुभाऊ देखील खुश होतात. तर साक्षी डोक्यालाच हात लावून बसते. महिपत मात्र विचारात पडतो, आपल्या लेकराचं होणार काय. मग पुढे आता जज साहेब सांगतात, नव्याने आलेल्या सर्व पुराव्यांची अगदी कसून चौकशी व्हावी. मग आता दामिनी जरा रागातच अर्जुनकडे पाहते, पण अर्जुन तिला नेहमीच इग्नोर करत असतो. तर सायली मधुभाऊ एकमेकांकडे पाहून हसतात, कारण त्यांनाही अर्जुनच्या कामगिरीचा तेवढाच अभिमान वाटत असतो. पुढे आता जज साहेब सांगू लागतात, तसेच खोटे रिपोर्ट देणं, लोकेशन रिपोर्ट देणं आणि त्याचबरोबर पार्टीची तारीखसुद्धा बदलणं, या सर्व खोट्या बाबींसाठी हे कोर्ट मिस साक्षी शिखरे यांना 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे. आता महिपत साक्षी हे खूप घाबरलेले असतात, तर प्रिया आणि नागराजसुद्धा, कारण साक्षीने आता खोटं बोललेलं असतं हे कोर्टासमोर तर फायनली आलेलं असतं. त्याचबरोबर तिला 10,000चा दंड देखील ठोठावण्यात आलेला असतो. त्यामुळे आता सर्वांनाच भीती वाटू लागते. अर्जुन मात्र आता साक्षीकडे पाहून हसत असतो आणि दामिनीकडे सुद्धा. त्यावेळी रविराजला सुद्धा तेवढाच आनंद होतो की माझ्या अर्जुनने काहीतरी करून दाखवलंय आणि या केसला एक वेगळंच वळण दिलंय. त्यानंतर जज साहेब आपलं काम संपवून तेथून जातात. तर आता अर्जुन काही बोलण्याच्या आतच दामिनी तेथून सटकते. तिचे असिस्टंटसुद्धा तिच्या पाठोपाठ जाते. त्यानंतर महिपत खाली मान घालून निघालेला असतोच. तेवढ्यात अर्जुन म्हणतो, ओ महिपत शिखरे, अहो लास्ट टाईम तुम्ही मला नक्की काय म्हणाला होतात ते तुमचं बरोबर आहे आणि खरं आहे, कारण ही केस संपल्यानंतर माझ्याकडे खूप वेळ असेल
आणि तसंही या केसचा निकाल आता लवकरात लवकरच तुमच्यासमोर सुद्धा येणार आहे आणि हा निकाल नक्की कुणाच्या बाजूने येणार आहे हे तर आज या पुराव्यांवरून सिद्ध झाले आणि तुमच्याही लक्षात आलं असेल काही काही गोष्टी। तेव्हा साक्षीला सुद्धा तो म्हणतो हो की नाही। तेव्हा साक्षी आपली गपगुमाने सगळं काही ऐकून घेते आणि अर्जुनला आता मोठ्या तोऱ्यात प्रत्युत्तर सुद्धा करत नाही। त्यानंतर अर्जुन हसतो आणि म्हणतो त्यानंतर मी माझ्या बायकोला घेऊन ना व्हेकेशनला जाईल, ही केस संपल्यानंतर हा। आता 31 जुलैची तिकीट बुक करू का असंही तो महिपतला विचारतो। तेव्हा महिपत अजूनच चौताळतो पण तसं तो तिथे दाखवत नाही। तर सायली आणि रविराज मात्र आता त्याच्याकडे पाहून हसत असतात। आता फक्त आणि फक्त साक्षीसाठी महिपत हा गप्प राहिलेला असतो आणि मग त्यानंतर तो साक्षीला म्हणतो ए चल पटकन। मग आता ते दोघेही तेथून जातात। तेव्हा मधुभाऊ आता पुढे येतात आणि अर्जुनच्या हातामध्ये हात मिळवतात, त्याला भेटतात, त्याचं खूप सारं असं गोड कौतुक करतात, सायलीला जवळ घेतात। अर्जुनने आता मधुभाऊंना बरोबर या सगळ्या जाळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला असतो। त्याचबरोबर साक्षी विरोधात जेवढे काही खरे खरे पुरावे आहेत ते सुद्धा कोर्टासमोर अगदी सादर केलेले असतात। तेव्हा सर्वजण अर्जुनचं आता कौतुक करू लागतात। तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली अर्जुन घरी येतात तेव्हा सायली म्हणते ते रिपोर्ट अगदी किती हुबेहूब खरे असल्यासारखे वाटत होते, तुम्ही पाहिलत ना। म्हणजे एखाद्या खऱ्या रिपोर्टनुसार ते जर दिसले नसते ना ते कुणाच्या कधी लक्षात सुद्धा आलं नसतं की ते खोटे रिपोर्ट्स आहेत। तेव्हा अर्जुन विचारतो आता महिपतला नक्की ते रिपोर्ट कुणी बनवून दिले, त्याच्या पाठीमागे लागायलाच हवं। उद्याच मी आता टेलिकॉम कंपनीमध्ये जातो आणि त्या सगळ्या पुराव्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोच। तर आता दुसरीकडे प्रिया ही खूप घाबरते, नागराज सुद्धा तेथे असतो। ही महिपत साक्षीच्या घरी गेलेले असतात। तेव्हा प्रिया चौताळूनच म्हणते, रागात म्हणते की 30 तारखेला एकतर या साक्षीला फाशी तरी होणार किंवा जन्मठेप तरी होणार। तेव्हा महिपतच्या तळपायाची आग मस्तकात जाते, तो मागे धावत जातो, प्रियाचा गळाच आवळतो आणि तिला म्हणतो माझ्या लेकीला जर जन्मठेप झाली किंवा फाशीची शिक्षा झाली तर मी तुला जित्ती ठेवेल का। तर दुसरीकडे अर्जुन रविराज दोघेही टेलिकॉम कंपनीमध्ये जातात आणि ते रिपोर्ट महिपतने बनवून घेतले होते का असं विचारतात। तेव्हा जानेवारी 2023चे सर्व रेकॉर्ड चेक करत आता टेलिकॉम कंपनीचा मॅनेजर सांगतो ना आमच्याकडून कोणी किंवा पोलिसांनी ते रिपोर्ट बनवून घेतले आहेत ना आमच्यापैकी कुणी ते रिपोर्ट त्यांना दिले आहेत। असं म्हटल्याबरोबरच अर्जुनला वेगळीच शंका येते। तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।